नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो करण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा करण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो उल्लेख काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:27 ते 4:49 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:58 ते 12:46 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:59 ते 6:32 आणि यमगंड काळ दुपारी 12:22 ते 1:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर लाभयोग करेल. रवी बुधाबरोबर केंद्रयोग करेल. रात्री 8:04 हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल आणि शनीबरोबर केंद्रयोग करेल. त्याचप्रमाणे मंगळाबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचे राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. रात्री 8:04 हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल आणि सप्तमातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल आणि व्ययातील शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमचे जे फॅमिली मेंबर्स असतील त्याकरता काही खर्च करावे लागतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल आणि लाभातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगला दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त येईल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस चांगला दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडासा आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं दगदग जाणवेल. प्रवास योग थोडे जास्त होतील. त्यामुळे त्याचा त्रास थोडा जाणवेल. काळजी करू नका. कामं तुमची मार्गी लागल्याचं दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जसा चंद्र तुमच्या राशीत येईल तसा बऱ्याच प्रमाणात हायसं तुम्हाला जाणवेल. तुमचा मूड खूप चांगला दिसून येईल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर भेटीगाठी होतील किंवा त्यांच्याबरोबर बोलणं होईल. इंटरॅक्शन तुमचं होईल. एकंदरीत संध्याकाळनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या भाग्यातील शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल.
दिवसभरातील जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ते संध्याकाळच्या आधी करा. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. महत्त्वपूर्ण कामांना वेगसुद्धा चांगला येईल. काही चांगले लाभसुद्धा मिळताना दिसून येतील. मात्र थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे होईल. काही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या सणाचंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्या वेळातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले विचार आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमचे मार्गी लागू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मित्र परिवारावर भेटीगाठी होणं, चांगले सल्ले मिळणं, फिरायला जाणं अशा प्रकारची कामं होऊ शकतील. थोडंसं तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि सप्तमातील शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ती मार्गी लागल्याचं दिसून येईल. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. रात्री 8:04 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातील शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे हा चंद्र तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज संपूर्ण दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसेल. वेगळ्याच प्रकारचा उत्साह तुमच्यामध्ये जाणवेल. काही महत्त्वपूर्ण कामं पूर्णसुद्धा होताना दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या 10व्या स्थानातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि वेळातील मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे पंचमातील शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसभराची कामं आज संध्याकाळपर्यंत हाती घेतली तर ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं आहे. प्रलोभनापासून दूर राहा. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र सप्तमा स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाहातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर काढू शकतील.
संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. एकंदरीत संध्याकाळ नंतर तुमचा जो मूड कॉन्फिडन्स हा चांगला दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयातील शनी तुमच्या सप्तमातील शुक्रबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसातील महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा नातेसंबंध आजच्या दिवस अतिशय उत्तम राहतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राखले जातील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. भविष्यकालीन योजनेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण विचार किंवा आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील, अचूक असतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:04 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवस हा थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. थोडंसं कामाचा ताण जाणवू शकेल. त्याचा परिणाम आरोग्यावरती होणार नाही, याकडे थोडं लक्ष द्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचं इंटरॅक्शन तुमचं अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.